नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. प्रीती आणि अर्णव एकत्र ओरडतात. काय? रागिनी दोघांकडे आलटून पलटून बघते. दोघांचं असं रिॲक्शन पाहून रागिनी चक्रावते. तिला कळलं की प्रीतीचं ठीक आहे, पण अर्णव का ओरडला? काय झालं? दोघे असं का बघत आहात? रागिनी विचारते. अर्णव सावरत म्हणतो, काही नाही. तू कधी पण, काय पण, कुठे पण कसले विचार करतेस? अरे कसले विचार? चांगलेच करते. माझ्या लेकीला चांगला मुलगा मिळावा आणि मुळात ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत असले पाहिजेत, म्हणजे त्याचं आयुष्य सुरळीत जाईल, रागिनी म्हणते. अर्णव मनात म्हणतो, मी काय वाईट आहे का? इथे स्वतःच्या मुलाचा विचार सोडून त्या नुकत्याच भेटलेल्या मुलाचा विचार करते आहे. जर प्रीती रागावली नसती तर आत्ता आईला सांगितलं असतं, पण ही फुगली आहे. बघतही नाही माझ्याकडं. मला वाटायचं मीच खडूस आहे, पण नाही, ही तर महाअकडू आहे. कसं होणार आमचं पुढे? तो मनात बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सतत बदलत होते. त्याचं ते बघून रागिनी विचारते, काय रे, काय विचार करतोयस? काय झालं एवढं? अर्णव स्वतःला सावरत म्हणतो, काही नाही ग, उद्या बंगलोरला जावं लागणार 3 महिन्यांसाठी. इथे अजून सेट झालो नाही तर लगेच तिकडे पाठवत आहेत, त्यामुळे थोडी चिडचिड होते बरं. आता तुम्ही दोघी मला स्टेशनवर सोडायला जाणार का? आयडिया वाईट नाही. लहानपणी मुलांना अभ्यास करताना पाहताना आनंद वाटायचा. आता असं काम करताना बघायचं आहे. बघू काही चुका करतो का? रागिनी मिश्किलपणे म्हणते. म्हणजे लहानपणी चुकल्यावर फटका द्यायचीस, तसा फटका देणार आहेस का? नाहीतर 10 वेळा लिहायला लावायचीस. तसंच एंट्री चुकल्यावर काय 10 वेळा करायला लावणार का? अर्णव हसत म्हणतो. मामी चल, त्याला काम करू दे, आपण निघूया. मला बाहेर आरवशी थोडं बोलायचं आहे. प्रीती म्हणते. चल, तसंच निघायचं आहे. याची जरा शाळा बघत होते की हा किती कमी चिडचिडा झाला आहे. मस्त वाटलं आहे बघ. रागिनी म्हणते. अर्णव तिला लूक देतो. बाय बेटा, लवकर ये घरी, छान पुरणपोळी बनवते, रागिनी म्हणते. रागिनी आणि प्रीती बाहेर निघतात. बाहेर रस्त्यावर, चल लवकर, उशीर होईल नाहीतर, प्रीती म्हणते. रागिनी हसून म्हणते, अगं तुला आरवला भेटायचं होतं ना? काही नाही ग मामी, चल घरी, पुरणपोळी बनवायची आहे आणि परत तुला अर्णवची पॅकिंग करायची आहे. उगाच उशीर झाला तर आरडाओरड करेल, प्रीती म्हणते. अरे हो, माझ्या डोक्यातच नाही आलं, चल पटकन, असं बोलून दोघी घरी जातात. घरी पोहोचल्यावर प्रीती रागिनीला रूममध्ये आराम करण्यासाठी पाठवते आणि तयारीला लागते. प्रीती किचनमध्ये पुरणासाठी डाळ शिजवायला ठेवते आणि सोबत भाताचा कुकर लावते. कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने साहिल किचनमध्ये येतो. प्रीती नुकतंच पीठ मळायला घेतलेलं असतं. काय ग, एवढं लवकर? रात्रीचं जेवण आणि आज पुरणपोळी? कुणी येणार आहे का, की काही विशेष आहे? साहिल कट्ट्यावर बसून विचारतो. अरे अर्णव उद्या बेंगलोरला जाणार आहे 3 महिन्यांसाठी. मामी म्हणाली की आज त्याच्यासाठी पुरणपोळी बनवूया. तुला काही हवं आहे का? प्रीती पीठ मळत म्हणते. मग एकटी कशाला करतेस? त्या जाडीला पण बोलव ना हेल्प करायला, नुसती झोपते आल्यापासून. साहिल पूर्वीला उद्देशून म्हणतो. गप रे, तिला झोपू दे. तुझी झोप झाली का? आणि दुपारी जेवलात का दोघे? प्लेट्स दिसत नाहीत, म्हणजे जेवला नाहीस ना? प्रीती विचारते. नाही ग, जेवलो, मी धुवून ठेवल्या प्लेट्स, साहिलला सांगतो. गुड बॉय, जा आता मला आवरू दे. एक काम कर, अर्णवचे कपडे इस्त्री करायला दिले आहे तर तेवढं घेऊन येतोस का? प्रीती साहिलला रिक्वेस्ट करते. नको रिक्वेस्ट करू, मी आणतो, पण त्याआधी मला एक कॉफी हवी, साहिल मिश्किलपणे म्हणतो. प्रीती पाठ वळून झाल्यावर त्याला कॉफी बनवून देते. साहिल कपडे आणायला जातो. रागिनीचा कॉल. रागिनी थोडा आराम करून एक फोन कॉल करते आणि बाहेर येते. प्रीती आणि रागिनी मिळून जेवण बनवतात. संध्याकाळी अर्णव घरी येतो. फ्रेश होऊन तो पॅकिंग करायला घेतो. बेडवर ठेवलेले कपडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, कारण प्रीतीने आधीच त्याला लागणारे कपडे ठेवले असतात. वा, कधी लपून काही गोष्टी करते ती, अर्णव स्वतःशी बोलतो.
प्रीती किचनमधून ऐकते आणि म्हणते, तुझं पॅकिंग झालं का? नाही तर मीच करते. तसंही तुला आवरायला लागलं की सगळं पसारा होतो. हो हो, मला जमतं ताई, तू काही लक्ष देऊ नकोस, अर्णव मिश्किलपणे म्हणतो. रागिनी, प्रीती, साहिल आणि अर्णव एकत्र जेवायला बसतात. अर्णव पुरणपोळी खाताना म्हणतो, आजच्या पुरणपोळीत तो गोडवा जरा जास्त आहे. प्रीती हसत म्हणते, हो, कारण तुझ्यासाठी खास गोडवा वाढवलाय, म्हणजे सगळं काही मला पटवून घ्यावं लागतंय, अर्णव हसतो. प्रीती मनात म्हणते, तू काही बोलू नकोस, नाहीतर परत मीच फुगणार आहे. सगळ्यांच्या हसण्यात घराचं वातावरण सुखद होतं. अर्णव उद्या बेंगलोरला जाणार असला तरी घरातला गोडवा कायम होता. प्रीतीने सामान काढून ठेवले होते. एवढे प्रेम करते तरी का राग धरून बसते? आधी बेंगलोरला जाऊन येतो, मग प्रीतीचा राग काढतो आणि घरी पण सांगतो. अर्णव मनात विचार करत होता. तो हसतच बॅग भरायला घेतो. इतक्यात विश्वास येतात. जेवायला बसायच्या वेळी रागिनी म्हणते, थोडं थांबा ना, एक गेस्ट येणार आहेत, मग बसू. ती कॉल करण्यासाठी बाजूला जाते. अरे, कुठे आहेस? लवकर ये. हो, आलोच, 5 मिनिटात पोहोचतोय, बिल्डिंगच्या खाली आहे, तो म्हणतो. विश्वास. अर्णव जाणार म्हणून विचारपूस करत असतात. साहिल किचनमध्ये जाऊन प्रीतीला विचारतो, प्रीती, कोण येणार आहे? प्रीती म्हणते, मला नाही माहीत रे. इतक्यात रागिनी ओके म्हणत फोन ठेवते आणि दरवाजा उघडायला जाते. रागिनी पाहुण्याचे स्वागत करते. अरे आरव, आत ये. प्रीती आणि साहिल किचनच्या दरवाजातून वाकून बघत असतात. आरवला पाहताच प्रीती शॉक होते. अर्णव मनात, हा इथे काय करतोय? म्हणजे आईने खरंच याला प्रीतीसाठी बोलावलंय काय? तो मनातच डोक्यावर हात मारतो. काय आई आहे? साहिल प्रीतीला विचारतो, हा हिरो कोण आहे आणि आई एवढं स्वागत का करते त्याचं? प्रीती उत्तर देते, तो माझा कॉलेज फ्रेंड आहे, अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करतो, आज तिथेच भेटला आणि मामीने त्याला जेवायला पण बोलवलं. साहिल हसत म्हणतो, आईने एवढ्या घाईत बोलवलं म्हणजे तुझा नंबर लागतोय बघ. साहिल प्रीती नाराजीने म्हणते. त्यावेळी साहिल हसतो आणि म्हणतो, सॉरी. तो आरवकडे नीट बघतो आणि विचार करतो. हा तर रागिनी प्रीतीला म्हणते, अगं प्रीती, तुझा मित्र आलाय आणि तू काय पळते आहेस? प्रीती घाबरत म्हणते, नाही, मी ते थोडं. रागिनी म्हणते, अगं ओळख करून दे ना. अर्णव म्हणतो, तूच बोलवलं आहेस तर तूच दे ना ओळख करून. रागिनी आरवकडे बघून म्हणते, हा आरव प्रीतीचा मित्र आहे आणि अर्णवच्या बँकेत काम करतो, तर म्हटलं आज घरी बोलवावं, तेवढ्याच ओळखी वाढतील. साहिल लगेचच म्हणतो, आरव दादा, तूच ना NCCचा बेस्ट स्टुडंट? तुला अवॉर्ड मिळालं होतं आणि तू दिल्लीच्या परेडलाही गेला होतास. आरव हसत म्हणतो, हो, पण तू कसं काय ओळखतोस मला? आपली ओळख झालीच नाही कधी. साहिल सांगतो, अरे मी तेव्हा ज्युनियर होतो, मी अवॉर्ड फंक्शनला पाहिलं होतं तुला, छान वाटलं तुला भेटून. आरव म्हणतो, छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. साहिल हसत म्हणतो, नाही रे, तू सगळ्यांना नाही भेटलास, अजून एक मेंबर बाकी आहे. तो जोरात आवाज देतो, पूर्वी बाहेर येते आणि आरवला पाहून शॉक होते. द ग्रेट स्टुडंट ऑफ अवर कॉलेज, आरव. पूर्वी जोरात ओरडते. आरव फक्त हसत म्हणतो, थँक्यू सो मच, म्हणजे तू पण मला ओळखतेस. साहिल म्हणतो, हो, आम्ही ओळखतो, एकाच वर्गात आहोत. आरव विचारतो, तुम्ही ट्विन्स आहात ना? प्रीतीने सांगितलं होतं एकदा. पूर्वी अर्णवकडे बघते आणि विचारते, दादा, हा तुझा मित्र आहे का? साहिल हसत सांगतो, नाही, तो प्रीतीचा मित्र आहे, दादाच्या बँकेत काम करतो. पूर्वी थोडं आश्चर्याने म्हणते, दादा? काय, तू खरंच प्रीती दीचा मित्र आहेस? तिने कधी सांगितलं नाही. साहिल पूर्वीला डिवचत म्हणतो, तिनं का काय हातात बोट घेऊन फिरायला पाहिजे होतं का? हा आरव माझा मित्र आहे म्हणून? मंद कुठली. तो पूर्वीच्या डोक्यात हलकं टोकतो. तूच मंद, पूर्वी चिडून म्हणते. तेवढ्यात विश्वास जोरात ओरडतात, तुम्ही दोघीही शांत बसत का? पाहुणे काय म्हणतील, किती बडबड. साहिल आणि पूर्वी लगेचच सॉरी म्हणत शांत बसतात. रागिनी म्हणते, आरव नको लक्ष देऊ ह्यांच्या भांडणाकडे, ते रोजच आहे. आरव म्हणतो, मावशी तुम्ही सगळे खूप छान आहात. प्रीती नेहमीच तुम्हा सगळ्यांविषयी सांगायची की तुम्ही किती छान सांभाळता,
तुम्ही आईसारखे तिला जपता. मामा तिला वडिलांसारखे प्रेम करतात, नेहमी सपोर्ट करतात. साहिल आणि पूर्वी तिचे भाऊ बहीण आहेत. अर्णव तिला समजून घेतो, अभ्यासात मदत करतो, त्यामुळे ती नेहमी आनंदात असायची. खूप पॉझिटिव्ह विचार तिच्या बोलण्यात असायचे. आई वडील जेवढे प्रेम देत नाहीत त्याहून जास्त तुम्ही दोघे तिला करता. त्यामुळे ती स्वतःला किती नशीबवान समजायची हे ती आवर्जून सांगायची. रागिनी त्यावेळी विश्वासकडे बघते. विश्वास नजरेतून खाली बघतो. तेवढ्या आता प्रीती पाणी घेऊन येते. विश्वास चुकून वर नजर टाकतो आणि त्याला काही क्षणासाठी त्याची बहीण रोहिणी समोर उभी आहे असं वाटतं. त्याला भरून येतं, पण तो स्वतःला सावरतो आणि आलोच असं म्हणत बेडरूममध्ये जातो. अर्णवला थोडं वाईट वाटतं. साहिल आणि पूर्वी आरवसोबत गप्पा मारत बसतात. त्यात प्रीतीही सामील होते. मग काय, गप्पा रंगत जातात. प्रीतीचा एकच खास मित्र होता आरव, त्यामुळे त्यांच्या गप्पा अजूनच रंगतात. कॉलेजमधले किस्से ऐकून प्रीती खळखळून हसत असते. अर्णव तिला हसताना पाहतो आणि सुखावतो. रागिनी विश्वासला बोलवायला जाते. विश्वास गॅलरीत उभा असतो. रागिनी म्हणते, काय हो, तो बाहेर बसलाय आणि तुम्ही इथे काय करताय? विश्वास म्हणतो, प्रीतीचा विचार करतोय. रागिनी म्हणते, विश्वास काय म्हणालात, पुन्हा एकदा बोला. विश्वास म्हणतो, हेच की मी रोहिणीचा विचार करतोय. रागिनी म्हणते, नाही तुम्ही नाही तर प्रीती म्हणालात. विश्वास म्हणतो, अगं मी रोहिणीचाच विचार करतोय. माझी बहीण आज असती तर किती छान झालं असतं, आणि मी तिचं नाव का घेईन? माझा तिच्याशी काही संबंध नाही, कळलं का? विश्वास बोलून हॉलच्या दिशेने निघून जातो. रागिनी मनात म्हणते, मी ऐकलं ते खरं होतं. मी प्रीतीचंच नाव ऐकलं होतं, रोहिणी नाही. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण तुम्हाला एक दिवस तिला जवळ न केल्याचं प्रायश्चित्त झाल्याशिवाय राहणार नाही. रागिनीही हॉलच्या दिशेने येते. सगळे जेवायला बसतात. फक्त रागिनी आणि प्रीती शेवटी जेवायला थांबतात. जेवण झाल्यावर आरव निघून जातो. रागिनी आणि प्रीती सगळं आवरून आपापल्या रूममध्ये जातात. रागिनी पाण्याची बाटली घ्यायला किचनमध्ये येते. तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, आई तू आरवला जेवायला का बोलावलं होतंस? म्हणजे पहिल्या भेटीतच तू कुणालाही जेवायला बोलावशील का? रागिनी म्हणते, कुणाला म्हणजे काय? तो प्रीतीचा मित्र आहे म्हणून बोलावलं. असंही हे घर तिचंही आहे. तुमचे मित्रमैत्रिणी येतात तसेच तिचेही येऊ शकतात, कळलं का बाळा? जा झोप आता, नाहीतर सकाळी उशिरा उठशील आणि फ्लाईट चुकशील. तसंच प्रीतीला सांगितलं आहे की तू क्लासला जाताना मला आणि तुलाही उठवायला सांग. अर्णव म्हणतो, आई पण ऐकून घे ना माझं, रागिनी म्हणते, मी काय, ते काही सांगायचं आहे का तुला? अर्णव म्हणतो मनात, काय करू, सांगू का नको सांगू? तो विचार करत म्हणतो आणि रूममध्ये जातो. रागिनी म्हणते, काय पोरगा हा, सांगायचं आहे पण सांगत नाही. पण बाळा मी आई आहे, मला सगळं कळतं. जोपर्यंत तू सांगणार नाहीस मीही काही बोलणार नाही. तू जाऊन बघू. रागिनी आणि अर्णव आपापल्या रूममध्ये जातात. सकाळी प्रीती रागिनीला उठवते आणि अर्णवला उठवायला जाते. ती दरवाजा वाजवते आणि अर्णवला उठवायला सांगते, पण तो काही आवाज देत नाही. म्हणून ती आत जाऊन बघते तर अर्णव अजूनही झोपला असतो. ती हळूच त्याच्या केसांवरून हात फिरवते, पण लगेचच हात मागे घेते. त्याचा झोपेतला त्रासिक चेहरा बघून तिलाच वाईट वाटतं, पण मनातच विचार करते, हा नेहमीच आडवा येतो. ती त्याला हलवून म्हणते, अर्णव उठ ना, जायचं आहे ना? तो पटकन उठून बसतो. प्रीती त्याला म्हणते, काळजी घे, वेळेवर जेवत जा आणि मामींना फोन करत जा, बाय, टेक केअर. एवढं बोलून ती निघणार तेव्हा अर्णव आवाज देतो, प्रीती थँक्यू. बरं वाटलं ऐकून की तुला माझी थोडीफार तरी काळजी आहे. तूही काळजी घे. मी सगळं लक्षात ठेवेन आणि आईला पण कॉल करेन. ती त्याला स्माईल देऊन निघून जाते. अर्णव मनातच म्हणतो, रात्रभर रडली आहेस पण सांगणार नाहीस. आय लव्ह यू प्रीती, रिअली लव्ह यू. मी लवकरच परत येईन तुझ्यासाठी. तो पटकन आवरून हॉलमध्ये आला तर रागिनी त्याचीच वाट पाहत होती. त्याला नाश्त्यासाठी डोसा चटणीची प्लेट दिली. अर्णव म्हणतो, अगं कशाला एवढं केलंस? मी फ्लाईटमध्ये काहीतरी खाल्लं असतं. रागिनी म्हणते, अरे मी नाही, प्रीतीने बनवून ठेवलं आणि ती क्लासला गेली आहे. अर्णव मनात म्हणतो, वेडी पोरगी. तो खात होता तेव्हा रागिनी त्याला सूचना द्यायला लागते, पण त्याला हसू आवरत नाही. रागिनी म्हणते, काय रे, का हसतोयस? अर्णव म्हणतो, काही नाही.
या सगळ्या सूचना प्रीतीने आधीच दिल्या सकाळी सकाळी. त्यावर दोघंही हसतात. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी निघतो. काळजी करू नकोस. मी स्वतःची काळजी घेईन, वेळेवर जेवेन आणि तूही स्वतःची आणि बाकीच्यांची काळजी घे. रागिनी थोडं संशयाने म्हणते, बाकीच्यांची म्हणजे कोणाची रे? अर्णव म्हणतो, तुझ्या त्या लाडक्या साहिलची आणि कुणाची? थोड्या नाटकी सुरात. तसंच माझे पप्पा माझे लाड करतात, बाकी कुणी नाही. रागिनी म्हणते, आला मोठा पप्पाचा लाडका. सॉरी चुकलो. चला बाय, काळजी घे. पोहोचल्यावर फोन करतो. लव्ह यू आई. अर्णव रागिनीच्या पाया पडतो आणि तिला मिठी मारतो. रागिनी म्हणते, लव्ह यू, टेक केअर. अर्णव निघून जातो. रागिनी देवासमोर हात जोडते. देवा, काळजी घे लेकाची माझ्या. अर्णवने कॅब बुक केली होती. तो कॅबमध्ये बसतो. कॅब प्रीतीच्या क्लासच्या रूटने जाणार होती. त्याला मोह होतो आणि तो कॅब थोडा थांबवून प्रीतीला चोरून पाहतो. ती क्लासमध्ये शिकत असते. तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं. अर्णव मनात म्हणतो, सुखी राहा आणि निघून जातो. नेहमीप्रमाणे प्रीती घरी परतते. रागिनी आवरून बसलेली असते. तिने पूजा आधीच करून ठेवली असते, पण तिचा चेहरा थोडा उतरलेला असतो. प्रीती लगेचच ते ओळखते. ती फ्रेश होऊन किचनमध्ये जाते आणि रागिनीला आवडतो तसा चहा बनवते. प्रीतीने रागिनीला चहा दिला आणि म्हणाली, मम्मा करमत नाही का? रागिनी म्हणते, नाही ग, तसं काही नाही. फक्त तुझ्या मामा आणि अर्णवची आठवण येते. सगळेजण आपापल्या कामात असतात. तूही आता कॉलेजमध्ये बिझी असतेस. पण काहीच नाही ग, सवय आहे आता. प्रीती म्हणते, सवय? मम्मा, मला माहीत आहे की सवय नाही, एकटेपणा आहे. पण आता मी आहे ना, आपण एकत्र खूप काही करायचं. रागिनी मिठी मारते. माझी पोरगी मोठी झाली, किती समजूतदार झाली आहेस. प्रीती हसते, पण डोळ्यातून तिच्या मायेची चमक स्पष्ट दिसत होती. रागिनी म्हणते, तसं नाही ग, पण त्याची काळजी वाटते थोडी. तुला तर माहीत आहे तो रागीट आहे आणि तसाही तो साहिल आणि पूर्वीसारखा नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे असं काही नाही. जे मिळेल त्यात खुश राहणारा आणि जे सांगेल ते करणारा आहे. कधी कधी भीती वाटते, जेव्हा त्याला काही हवं असेल आणि ते काही मिळालं नाही तर. मी त्याच्या खुशीसाठी तयार होईन, पण विश्वास तयार नाही झाला तर काय करू हा प्रश्न पडतो. प्रीती ते ऐकून विचारात पडते. तिला रागिनीच्या बोलण्याचा अर्थ कळतो. ती म्हणते, असं काही होणार नाही. तो समजूतदार आहे. मामाच्या शब्दाबाहेर नाही तो. नको टेन्शन घेऊस. तुला टेन्शन घ्यायचं असेल तर सध्या घड्याळात बघ. प्रीतीच्या या बोलण्यावर रागिनी हसतच मूड चेंज करते आणि आवरायला निघते. रागिनी आणि प्रीती किचनमधलं आवरून घेतात. त्यानंतर रागिनी आणि विश्वास कामाला निघून जातात, तर साहिल आणि पूर्वी कॉलेजला जातात. प्रीती आपलं काम आवरून मोबाईलवर गाणी लावते आणि अर्णवच्या रूममध्ये आवरायला जाते. तिथे ती त्याच्या कपाटात कपडे ठेवत असते. तेव्हा तिला एका नोटवर नजर जाते. तिने ती नोट उचलून वाचली. मी लवकरच येईन, जे झालं ते विसरून जा. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुझ्यासाठी मी सगळं काही करेन, पण तुला सोडून द्यायचं नाही जमणार. मी खूप खूप प्रेम करतो. प्लीज माझी ती चूक माफ कर आणि मला समजून घे. तुझा फक्त तुझा अर्णव. हे वाचून प्रीतीला खूप वाईट वाटतं. तिला रडायला येतं आणि ती तिथेच रडत बसते. त्याचवेळी मोबाईलवर गाणं लागतं. तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना भास का तुझा होतसे मला सांगना. लागते ओढ का सारखी अशी सांगना. झालो अनोळखी माझा मलाच मी. वाटे मला का व्यर्थ सारे सांगना. ती गाण्यात अधिकच गुंतते आणि तिचं मन भरून येतं. तिला अर्णवसाठी खूप वाईट वाटत असतं. ती मनाशी विचार करते, मला अर्णवला एकदा तरी ऐकायला पाहिजे का? राज कोण परका, त्याचं का मी एवढं मनाला लावून घेते. पण पुढे जाऊन त्याला तयार नाही झाले तर मी नाही अर्णवला त्याच्या आईवडिलांपासून तोडणार, असा विचार करत ती हॉलमध्ये येते. तेव्हा तिचे स्टुडंट आलेले असतात. प्रीती स्वतःला सावरत त्यांच्या अभ्यासातून गुंतून जाते. दुसरीकडे अर्णव बेंगलोरला पोहोचतो, पण तिथे त्याचं मन कशातच लागत नाही. तो कामाला लागतो आणि कामात व्यस्त राहतो. कामामुळे दिवस पटकन जातो, त्यामुळे त्यावेळी त्याला काही जाणवत नाही. अर्णव नेहमी अलिप्त राहण्यापैकी होता. नवीन लोकांशी ओळख करायला तो थोडा घाबरायचा, पण त्याला एकदा प्रीती साहिलला सांगताना ऐकून आलं होतं, ओळख वाढवावी आणि निभवावी, कारण कुणी कधी उपयोगी येईल सांगता येत नाही आणि हीच ओळख आयुष्यभर सुखात आणि दुःखात साथ देतात.
हे आठवून तो मनोमन हसतो आणि मग तिथल्या सगळ्यांशी ओळख करून घेतो. तो हळूहळू त्यांच्याशी बोलायला लागतो. दिवस कसा जातो ते त्यालाही कळत नाही. त्याची राहण्याची व्यवस्था तिथल्या गेस्ट हाऊसमध्ये केली असते. संध्याकाळी अर्णव गेस्ट हाऊसमध्ये येतो. फ्रेश होऊन कॉफी घेतो. त्याचं मन अस्वस्थ असतं, पण तो ते कुणालाही सांगत नाही. अर्णव कॉल करतो आणि प्रीती फोन उचलते. फोन वाजतो. प्रीती फोन उचलते. प्रीती म्हणते, हॅलो, बोलताय कोण? त्या क्षणी अर्णवच्या आवाजात थोडा जडपणा जाणवतो. अर्णव म्हणतो, हॅलो प्रीती, कशी आहेस? क्षणभर दोघेही शांत राहतात. मनोमन दोघांचेही मन कदाचित एकमेकांना जाणवत असते. प्रीती म्हणते, मी मस्त आहे. तू कसा आहेस? नीट पोहोचलास ना? अर्णव म्हणतो, हो, नीट पोहोचलो. प्रीती म्हणते, थांब, रागिनी मामीला देते, तिच्याशी बोल. रागिनी म्हणते की, काय रे, सकाळपासून फोन नाही केलास? नीट पोहोचलास ना? दुपारी जेवलास का नीट? आणि फोन बंद का ठेवतोस? प्रीती मागून हसत म्हणते. प्रीती म्हणते, अगं मामी, त्याला बोलू दे की आधी. रागिनी मामी म्हणते, अरे बाळा, बोल ना. अर्णव म्हणतो, किती प्रश्न आई, मी लहान आहे का अजून? ठीक आहे, मी नीट पोहोचलो, दुपारी जेवलो, आत्ता कॉफी घेतोय, काही वेळाने जेवायला जाईन. आणि हो, राहण्याची सोय एकदम उत्तम आहे, काळजी करू नकोस. रागिनी म्हणते, बरं बरं, पण घरात एवढी शांतता का आहे? अर्णव म्हणतो, अगं हो, कुठे गेले सगळे? रागिनी म्हणते, साहिल आणि पूर्वी आरवसोबत बाहेर गेलेत आणि पप्पा त्यांच्या रूममध्ये आहेत. तू बोलणार का त्यांच्याशी? अर्णव म्हणतो, अव्वा, म्हणजे मी बँकेत नाही म्हणून साहेबांनी सुट्टी घेतली काय? रागिनी म्हणते, नाही रे, तो बँकेतून डायरेक्ट घरी आला आणि साहिल पूर्वी आरव कॉफीला बाहेर गेलेत. अर्णव म्हणतो, घरात कॉफी नाही का? बाहेर जाऊन प्यायला लागली का? रागिनी म्हणते हसत, अरे, ते तिघे एकाच कॉलेजचे आहेत, थोडं बोलायचं असेल ना त्यांना. तू काय एवढा विचार करतोयस? अर्णव मनातल्या मनात म्हणतो की ठीक आहे प्रीती, तू नाही गेलीस त्याबद्दल धन्यवाद. रागिनी म्हणते, काय रे, गप्प का? पप्पांशी बोलायचं आहे का? अर्णव थोड्या वेळाने म्हणतो, बोलतो, चल ठेवतो आता, काळजी घे. रागिनी म्हणते, ठीक आहे बाळा, जेवून झोप नीट. अर्णव म्हणतो, आता रडू नकोस बरं. रागिनी म्हणते, अरे, मी नाही रडत, ठेव फोन. अर्णव स्वतःशीच म्हणतो, हा आरव सारखा सारखा घरी येत राहिला तर? आणि आई, खरंच प्रीती आणि आरवबद्दल जर आईने विचार केला तर आजचा भाग इथे संपलेला आहे. अर्णवच्या मनात खूप काही प्रश्न आलेले आहेत, पडलेले आहेत, तर तुम्हाला उद्याच्या भागात ते पाहायला मिळतील. आणि तुम्हाला या पुढील स्टोरीचा भाग पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.